मोरजाई पठारावरती चाललोय वेफर्स विकायला. आज पठारावरती यात्रा आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आम्ही ऑफिस ट्रिप चालली आहे आमची गगनबावडा, गगनगिरी करणार आहे. आणि लखमापूरचा एक डॅम आहे. सो इथून आमचा प्रवास चालू झाला आहे. आता नाश्ता कंप्लीट केला आहे. 2 गाड्या आमच्या पुढे गेल्यात आणि आम्ही लास्टला आहे, पण आम्ही त्यांना ओव्हरटेक करून जाणार आहे पुढं. हे बघा, तो चला गगनबावड्यात जाऊया आणि तिथून कंटिन्यू करूया. सो सध्या आम्ही पोहोचलो आहे आता गगनबावडा बस स्थानकजवळ. इकडून हा रस्ता गेला आहे हा गगनगिरी मठाकडे. एक 10 मिनटात आम्ही आता पोहोचू आणि थोडंसं देवदर्शन करून पुढच्या स्टॉपला जाऊ. सो मस्त मजा करूया, एन्जॉय करूया. आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही 4-5 जण आलो आहे. बाकीच्या 2 गाड्या यायच्या आहेत. तर चला जाऊया वरच्या साईडला. मला उचलून घ्या चल बाबा. इथंच दमल्यात. सो फायनली आपण गगनगिरी मठावरती पोहोचलेलो आहे. आणि थोड्याशा पायऱ्या चढून मस्तपैकी मठात प्रवेश करू. जस्ट व्ह्यू बघा मागचा, मस्त आहे. शून्य झालेत जरा. सो आता आम्ही आलोय वरती टॉपला. ओके, खाली तर गरम होत आहे, वरती पण त्याच्यापेक्षा जास्त गरम होत आहे. दर्शन वगैरे झालं आहे आमचं. इथून जेवायचं आणि पांडवकालीन लेणी बघायच्या, पळसंबेला आहेत त्या. आणि तिथून लखमापूर डॅम, संध्याकाळी वरतीचा प्रवास. सो चला हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊया. चहा दे की सगळ्यांना, चहा दे की करून. ईत नाही मला भाऊ. आणि काय करायचं? काय करणार? रस्सा कर, रस्सा. चितळची तुला काय काय आवडते? रावी, हिचं नाव काय? दीदी म्हटली बाबा. ये विनायक, ये जेवढं भिजायला तेवढं बरं वाटलं. जेवढं भिजायला तेवढं बरं वाटलं. गरम आहे ते पाणी. असं असू. सो लखमापूर फिरून आल्यानंतर आता आम्ही आलोय मोरजाई पठारावरती. आणि हे गटळ दिसतंय, कोमलने अर्ध दुकान भरून आणलंय. त्याच्यात काय काय तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. हे बघा, पब्लिक येत आहे खालून. बाकीचे लोक अर्धे अडकलेत मध्ये. तर बघू किती चालावं लागतंय. हे इकडे वरती जायचं आहे. चलो, माझ्यामध्ये वरती मोरजाई देवीचं मंदिर आहे. सो इथून स्टार्ट झाले कमान. एकदम जुनं बांधकाम दिसतंय. आता इथून किती चालत जावं लागतं बघू. हे पाहू शकताय, नवीनच बोर्ड आहे. आणि हे बघा, हे थकलेली माणसं, गावातली माणसं आहेत पण चालायला जमत नाही यांना.
जमते का सफिया? प्रतीक्षेला एक पॅराशूट द्या. 17.5 किलोमीटर चाललोय आम्ही डोंगर आणि अजून पोचायचं आहे. बरोबर आहे ना 17.5? गाडी दिसत का बघा, एवढं लांब चालत आलोय आम्ही. 18 किलोमीटर. अर्ध्याने मी अर्ध्या रस्त्यात आहेत. थोडंसं वरती आल्यानंतर व्ह्यू चेक करा कसा आहे. तिथं मगाशी आपण होतो तो डॅम दिसतोय का, तिथे होतो मगाशी. अजून इथं आपण चाललोय सनसेटला आणि हा एक छोटासा ट्रेक. जर एवढासा चढाव चढून एवढं दमायला होत आहे तर विचार करा डोंगरातली मुलं डोंगर चढून उतरून शाळेत कसं ये जा करत असतील. सो शिकण्याची जिद्दच असते. हो वाव, इथे बिबट्या वगैरे आहेत. चला जाऊया. कुठे गेला बिबट्या? अजून मला वाटतं 25% राहिली चालायचं. दिस इज हेवन. मोरजाई पठारावरती चाललोय वेफर्स विकायला. आज पठारावरती यात्रा आहे. यात्रावरती बघूया माझे किती कस्टमर होते. 500 रुपयाचा माल भरलाय मी आणि मला आज 1000 रुपये कमवायचे आहेत. मोरजाई पठारावर आल्यावरती मला 4 कस्टमर सापडल्यात. बघा माझ्याकडनं वेफर्स घेतात काय. हे माझं पहिलं गिरायक असणार आहेत. ह्यांना मी माझं 5 रुपयाचं वेफर्स 15 रुपयाला विकणार आहे. सपल्यात बघा, ही सगळी सपल्यात शेवटची. हे जिवंत आहेत. फायनली 20 किलोमीटरचा प्रवास चढाव कंप्लीट केल्यानंतरचा व्ह्यू बघा काय बाप आहे. तिकडे मंदिरात जायची ताकद नाही माझी आता. बापरे, लांब लांबपर्यंत पसरलेला असा हा चिऱ्याचा दगड आणि पुढे आहे मंदिर. सो हे असं आहे आत मंदिर. ओके, शेफ सायली, बेल आणि या साईडला चालू आहे क्रिकेटची स्पर्धा, भव्य क्रिकेटची स्पर्धा. एक स्पर्धक 1 तास झाल्यापासून खेळतोय. लावी उत्कृष्ट नाही पण छान झालंय. अवेलेबल सेंटर आहे. मस्त मस्त. स्पायडरमॅन मार मार. एंड ऑफ द टुडेज ट्रिप अँड खूप मजा आली आज. मस्तपैकी एन्जॉय केला. पूर्ण दिवसभर जे फिरतोय. सो नेक्स्ट टाइम सुद्धा असे काहीतरी प्लॅन बनवू आपण आणि खूप सारे व्हिडिओ घेऊन या. असा हा खूप छानसा असा सनसेट माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय. सो मस्तपैकी सनसेट एन्जॉय करत घरी जाऊ. चलो बाय बाय. हे पोतं घेऊन जातोय आणि भेटूया का पुढच्या एका व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. एन्जॉय द सनसेट.